युनिट 24 न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। सर्वप्रथम तर सर्व नागरिकांना जय भीम जय संविधान। आज आमचे मित्र श्रीकांतजी साळवे यांची दौंड शहर अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभेच्या दौंड शहर अध्यक्षपदी निवड झाली। या ठिकाणी दौंडचे शंकरराव सोनवणे सभागृहामध्ये ही मीटिंग झाली। पुण्यावरून सर्व कार्यकारिणी या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये अनेक पदाधिकाऱ्यांची निवड झाली। तसंच महत्त्वाचं पद जे दौंड शहर अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभेचं आहे ते श्रीकांतजी साळवे यांना भेटलंय आणि मला फार सार्थ अभिमान आहे त्यांचा आणि ज्यांनी निवड केली त्यांचा सुद्धा। कारण का हे पद ज्यांना दिलंय त्यांच्या वडिलांनी बाबासाहेबांबरोबर भैयासाहेब आंबेडकरांबरोबर काम केलेलं आहे। बाबूराव साळवे असे त्यांची निळी टोपी अशी ओळख होते आणि आज त्यांच्या घरात त्यांच्या मुलाला भारतीय बौद्ध महासभेचं दौंड शहर अध्यक्ष पद भेटल्यामुळं खरंच एक त्या पदाचा तो गौरव ते करतीलच आणि त्याला चांगला न्याय पण देतील। इथून पुढे भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून ते धम्माचा प्रसार आणि प्रसार तर करणारच आहे आणि मी सुद्धा त्यांच्या सोबत आहे। त्यांना काय अडचण आली तर मी सतत त्यांच्या सोबत राहणारच आहे। आणि दौंड शहरातली व्यवस्थित बांधणी करणार। प्रत्येक घरी वंदना घेतली जात नाही ती बंद बरेच वर्ष बियनकडे शंकरराव सोनवणे मास्तर सुतार हे लोक प्रत्येक घरी जाऊन प्रत्येक जणांना धम्म दिशा कशी आहे वंदना हे घेतली पाहिजे ते घेत होते सगळे कार्यकर्ते। आमचे वडील बिहार साहेब ते बी होते त्या टायमाला। ते प्रथा बंद झालेली आहे। प्रत्येक बुद्धविहारमध्ये आलं पाहिजे गेले पाहिजे समाजाने आणि तो म्हणजे धम्माचं काम वाढवणार आहे शहरात होणार तालुक्यात आणि जिल्ह्यांनी आणि तालुक्यांनी माझ्यावरती शहरांनी जे विश्वास टाकलेला त्यांच्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो आणि मोठी जोखमदारी दिली त्याची पार पाडण्याचा प्रयत्न करणार। तसेच माझे साथीदार भीमराव मोरे प्रोफेसर, जयदीप बगाडे पत्रकार आणि माझे भारत सरोदे, राजू गायकवाड असे खूप कार्यकर्ते आहेत। शहराची नवीन बॉडी झालेली आहे ते मला सहकार्य करतील आणि करत आहेत। त्यांच्या सर्वांचे मी आभार मानत आहे आणि सर्व पत्रकारांचे सुद्धा मी आभार मानत आहे। त्यांनी योगदान वेळोवेळ मला दिलेलं आहे, साथ दिलेले आहे, सहकार्य केलेलं आहे, मदत केलेली, समाजाला जास्तीत जास्त वेळ देणार आहे, प्रत्येकाला सुखादुःखात सहभाग होणार आहे। एवढं मोठं पद दिलेलं आहे त्यांचे सर्वांचे आभार मानतो। जय भीम, नव बुद्धाय। आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते आमचे सहकारी मित्र आमचे साळवे साहेब यांची नुकतीच भारतीय बौद्ध महासभेच्या दौंड शहराध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे आणि त्यांना या ठिकाणी आपण सर्वांच्या वतीने शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे सर्व मित्र परिवार उपस्थित झालो। खरं पाहिलं तर त्यांचा वडिलांचाच हा सामाजिक क्षेत्रामध्ये फार मोठं योगदान आहे। आंबेडकर चळवळीमध्ये श्रीकांत साळवे यांचे वडील अग्रेसर असायचे आणि दौंड शहरामध्येच नव्हे तर संपूर्ण तालुक्यामध्ये निळी टोपी म्हटलं तर साळवे साहेबांचा परिचय हा दौंड तालुक्याला माहिती होता आणि त्यांनी कधीही आंबेडकर चळवळ सोडलेली नाही आणि म्हणून त्यांचाच वारसा आज त्यांचे चिरंजीव आमचे सहकारी मित्र श्रीकांतजी साळवे हे घेऊन पुढे जात असताना आज त्यांची भारतीय बौद्ध महासभेच्या दौंड शहर अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल आम्ही सर्वजण त्यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो। जय भीम, जय भारत, जय संविधान, जय बौद्ध। आज भारतीय बौद्ध महासभा या धार्मिक संघटनेच्या दौंड शहराच्या अध्यक्षपदी या ठिकाणी आमचे जुने कार्यकर्ते श्रीकांतजी साळवे यांचं या ठिकाणी नेमणूक झालेली आहे। सर्वप्रथम त्यांचं या ठिकाणी मी मनापासून अभिनंदन करतो। खऱ्या अर्थानं आज आपल्या भारत देशाला युद्ध नको बुद्ध हवा याची गरज आहे आणि संपूर्ण देशामध्ये सध्या जे जातीयवाद्याचं राजकारण चाललेलं आहे ते राजकारण खऱ्या अर्थानं मोडून काढायचं असेल तर धर्माधर्मामधला भेद मिटवायचा असेल तर या ठिकाणी बौद्ध धम्माशिवाय पर्याय नाही। बौद्ध धम्म हे समानतेची, बंधुता आणि एकता
पंचशील या धोरणाचं जर पालन भारत देशाने केलं तर भारत देश हा सर्वश्रेष्ठ देश या ठिकाणी होईल. आणि म्हणून तथागत भगवान बुद्धांच्या या भारत देशाच्या जन्मस्थळापासून संपूर्ण आशिया खंडामध्ये बौद्ध धर्म या ठिकाणी पसरलेला आहे. श्रीकांतजी साळवे हे शहर अध्यक्ष झाल्यामुळं त्यांनी दौंड शहरामध्ये मोठ्या पद्धतीनं धार्मिक चळवळ राबवावी आणि धर्मामध्ये किंवा ते बौद्ध म्हणून घेतात त्यांच्यामध्ये खऱ्या अर्थानं जागरूकता निर्माण करावी आणि सर्व जे तथाकथित जे धर्म रूढी आहे किंवा पूर्वश्रमीचे जे अंधश्रद्धा आहे याला मूठमाती घालून खऱ्या अर्थानं बौद्ध धर्माचं रोपण या ठिकाणी त्यांनी करावं. त्यांना या कामामध्ये आमचं नेहमी सहकार्य राहील एवढं बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम जय भारत.